सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दीपावली. तर इथे सकाळी सकाळी माझी आंघोळ वगैरे झाली आहे आणि छान मी गॅसची पूजा करून घेणार आहे. तर इथे म्हटलं आज लक्ष्मी पूजन आहे, तर आज देखील छान मस्त सुरुवात जी आहे आपली गॅसपासूनच करूया. तर इथे छान मी जे कुंकू बनवलं होतं ना, त्यामध्ये मी छान असं गुलाबाचा स्प्रे वगैरे करून घेतला होता. तर तेच मी जे कुंकू आहे ना, हळदी आणि कुंकू मिक्स करून घेतलं होतं, ते छान गॅसला स्वास्तिक वगैरे काढून घेतलं. त्यानंतर दिवा लावला. त्यानंतर छान अशी ही ना म्हणून आहे ना धूप स्टिक आहे, खूप सुंदर आहे, छान मस्त असा सुगंध येतो. ही बाप्पा मोरया स्टोर मधून मी घेतली होती. इथे छान धूप स्टिक लावून घेतली. त्यानंतर दिवा गॅसला छान ओवाळून घेतला. छान गुलाबाचं फूल ठेवलं. त्यानंतर जो हा आपला माठ असतो किंवा तुम्ही रोजच्या वापरातलं जे पाणी वापरता ना, ते सुद्धा आज पुसून घ्यायचंय. तर इथे छान मी बेसिन स्वच्छ करून घेतली. त्यानंतर छान तिथे दिवे लावले. आज देवांची सुद्धा खूप सुंदर आंघोळ घालायची होती. तर मी जेव्हा कधी किचन मध्ये देव साफ करते ना, तर बेसिंग स्वच्छ करून तिथे गोमित्र वगैरे शिंपडून घेते. माझ्याकडे नॉनव्हेज वगैरे बनत नाही, आम्ही व्हेज प्युअर व्हेज आहोत, त्यामुळे ना इथे असं व्यवस्थित मी देव स्वच्छ करून घेते. कारण ह्या दिवशी ना मी छान उटणं घेतलं, त्यात लिंबू टाकला आणि थोडीशी भैया पावडर टाकली आणि ते छान मिक्स करून देवांना छान उटण्याने आहे ना सुंदर अशी आंघोळ घालून घेतली. बेसिनच्या इथे छान असे फुलं वगैरे ठेवली होती. त्यानंतर 2 पंत्या लावल्या होत्या. हवेणी सारखी एक ही पंती जात होती. तर इथे छान पंती वगैरे लावून मस्त पहिले बाप्पांना छान आंघोळ घातली, उटणं वगैरे लावून. त्यानंतर बाकी देवांची छान आंघोळ करून घेतली. तर आज ना माझे लक्ष्मी पूजन जे आहे ना, ते खूप सुंदर झाले होते आणि त्यात मला आलेला एक अनुभव सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर इथे बघा, ही पंती ना सारखी विजत होती, म्हणून मी पुन्हा ती लावली. उटण्यामध्ये ना थोडासा लिंबू मिक्स केला ना, त्यामुळे छान देवातून मस्त असे छान उजळले. इथे बाप्पाला म्हटलं सगळ्यात पहिले उटणं लावून आंघोळ घालून घ्यावी आणि इतका सुंदर उटण्याचा सुगंध होता ना. हे मी उल्हासनगर वरून आहे ना एक पूजा भांडार मधून आणलं होतं, खूप छान. आणि बघा किती चकाचक बाप्पा निघाले आहे इथे. तर इथे मस्त असं छान आंघोळ घालून घेतले आहे देवांना. इथे सकाळची सुरुवात माझी दिवाळीची अशी झाली होती आणि खूपच त्या दिवशी संध्याकाळी पाऊस वगैरे पण खूप आला होता. तुमच्याकडे पण खूपच पाऊस आला असेल. तरी आमच्याकडे तर लाईट देखील नव्हती, पण छान झालं लक्ष्मीपूजन आहे ना, खूप मस्त झालं. हे थोड्या वेळ आहे ना मी लावून ठेवलं, कारण त्यामध्ये लिंबू घातला होता ना, तर म्हटलं मस्त काही कुठे थोडे डाग वगैरे पडले असतील. आता हल्लीच देव मी उजळवले होते, पण आज म्हटलं दिवाळी आहे म्हणून छान देवांना आंघोळ घातली. आणि पहिल्या आंघोळीला देखील नॉर्मल आंघोळ घातली होती आणि दिवाळीच्या दिवशी पुन्हा एकदम देवांना उटणं वगैरे लावून आंघोळ घातली होती. इथे बऱ्याच ताई असंही म्हणतील की किचन मध्ये देव साफ करायचे नसतात किंवा देवाच्या तिथेच देव साफ करावे. पण ताईंनो कसं आहे ना, ज्या मूर्त्या असतात ना पितळाच्या, त्यांना पाणी भरपूर लागतं आणि आपण एकदम व्यवस्थित त्यांना स्वच्छ करतो. आणि ज्यांच्या किचन मध्ये नॉनव्हेज वगैरे बनत नाही किंवा स्वच्छता, आणि किचन ही एक अन्नपूर्णेचाच भाग आहे आणि अन्नपूर्णा ही देवीच आहे, तर मग काही हरकत नाहीये की आपण किचन मध्ये जाऊन, कारण आमच्या इथे ना स्वच्छता ही तेवढीच पाळली जाते. त्यामुळे जेव्हाही मी साफ करते ना, तर तितकी स्वच्छता पाळूनच देवांना स्वच्छ करत असते. आणि हे बघा, आता तुम्ही बघता ना किती राडा होतोय. आता हे देवाच्या तिथे केलं तर कसं पॉसिबल होईल? आणि मग ते देवांचं जे पाणी वगैरे उरतं त्यात ते भैया पावडर म्हटलं तर थोडंफार केमिकल येतच. आणि मग ते झाडांना पाणी सगळं टाकायचं. मी तिथेही साफ करते, असं नाही की नाही करत, पण इथे व्यवस्थित स्वच्छ होतात किचनच्या इथे, म्हणून मग कधी कधी किचनच्या इथे मी स्वच्छ करून घेते. बाकी ज्या मूर्त्यांचा वगैरे अभिषेक करायचा असेल ना, तो तिथेच मी करते. बघा किती स्वच्छ झाल्या आहे मूर्त्या. आता छान व्यवस्थित पुसून मी त्या ठेवणार आहे. तर बऱ्याचदा मला कमेंट्स येते, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की ह्या ज्या मूर्त्या आहे ना, ह्या मी कल्याणवरून घेतल्या आहे. शिवाजी महाराज चौक म्हणून आहे, शिवाजी चौक असं म्हणून फेमस आहे कल्याणला. तर तिथे पूजा भांडार म्हणून आहे, त्यांच्या इथून ह्या सगळ्या मूर्त्या घेतल्या मी लॉकडाऊन मध्ये. आणि जी खंडोबाची मूर्ती जी आहे ना, ती मी ना जेजुरीहून घेतली आहे. तर खूप सुंदर आहे ती सुद्धा. मी जेव्हा कधी आता जाईल ना जेजुरीला, तर मी नक्की त्या ताईंचा नंबर घेईल आणि आपल्या
चॅनलवर त्यांचा नंबर टाकेल, म्हणजे ज्याला कोणाला हवी असेल ना तर डायरेक्टली कोणी जेजूरला गेलं तर तिथून घेऊ शकतात. कारण इकडे ना एवढी सुरेख मूर्ती खंडोबाची कुठेच भेटत नाही. तर इथे छान मी असं देवारा स्वच्छ करून घेतलाय. आज नवीन कापडही घातला आहे पिंक कलरचा. आणि आज म्हटलं सगळ्या देवांना आज आसन देऊया, म्हणून रेड कलरचे जितके आसन होते ना सगळे आज देवांना रेड कलरचे आसन दिले आहे. आणि आज माझी थीमच पूर्ण आहे ना रेड आणि येल्लो होती. तर खूप सुंदर वाटत होतं. पुढे तुम्ही बघणारच आहात की आपली पूजा देखील कशी झाली आहे. तर इथे आज छान तुपाचा दिवा मी लावून घेतला. तो खूप सुंदर वाटत होता. ऍक्च्युली तुपाचा जो दिवा असतो ना तो, तर आज तुपाचा दिवा मी लावला होता. खूप सुंदर वाटत होता तुपाचा दिवा. छान दिव्याला सुद्धा पूर्ण हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं होतं. इथे सकाळी सकाळी ना मी ड्रेसच घातला होता, साडी वगैरे घालायला, आणि तेवढासा वेळ नाही भेटला. आणि संध्याकाळी सुद्धा मी लास्ट मोमेंटला साडी घातली होती, कारण पूजा इतकी म्हणजे जे मी पूजा मांडायला बसली ना जवळजवळ 2:30 वाजता बसली असेल, थोडी थोडी तयारी करत करत, पण ते जवळजवळ मला रात्रीचे ना 8-8:30च्या वरती होऊन गेले. इथे बघा किती सुंदर पूजा झाली आहे. स्वामींचे वस्त्र नवीन होते त्यामुळे नंतर लास्टला मी स्वामींचे वस्त्र घातले आहे. आणि ते कळश पण बघा किती सुंदर वाटतो आहे. आणि तिथे जे कळशाच्या तिथे 2 पावलं ठेवली आहे ना, त्या नाशिकच्या त्रिवेणी ताई म्हणून आहे, मी त्यांच्याकडून ही पावलं घेतली आहे. तर बघा पूर्ण फुल देवींना गुलाब वगैरे ठेवली होती आणि खूप सुंदर वाटत होतं. आणि ही माझी बघा रांगोळी काढत होती मी संध्याकाळी, त्याचा एक छोटासा व्हिडिओ घेतला होता. त्यानंतर बघा इथे सुंदर अशी माझी लक्ष्मी देवीची पूजा मांडून झाली आहे. बघा किती सुंदर दिसते देवी. तर हा जो मुखवटा आहे हा मी बाप्पा मोरया स्टोर मधून घेतला आहे. खूप सुंदर मुखवटा आहे आणि खरोखर साक्षात लक्ष्मी दिसत होती. आणि ना नंतर मला ना सगळे व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला, कारण ना पाऊस पण खूप आला आणि खूप गडबड झाली. त्यानंतर मी आजच्या दिवशी ना अष्टलक्ष्मी कलश आणि अष्टलक्ष्मी दिवा सुद्धा घेतला होता, तर त्याचा व्हिडिओ पुढे मी दिलाच आहे जेव्हा कळश माझ्याकडे आला तेव्हा. आणि इथे बरोबर रात्री 12 वाजता आहे ना माझी एक नेबर आहे, तर खाली राहते, तर ती सहज आम्ही भेटलो आणि ती माझ्याकडे आली बरोबर रात्री 12 वाजता. आणि न कळत आहे ना एक देवीच्या रूपामध्ये तिचे दर्शन मला त्या दिवशी भेटले. छान तिला मी जे देवीला ताट वाढलं होतं नैवेद्याचं त्यातूनही तिने ते उष्टवलं, म्हणजे एक घास खाल्ला तिने. नंतर मी फळं वगैरे दिले, तिला हळदी कुंकू लावला आणि ती स्वतः बोलली सुद्धा की बघ बरोबर रात्री 12 वाजले आणि मी तुझ्याकडे आली म्हणून. हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे ना तो, आणि आज आहे ना माझी खूप इच्छा होती की माझ्याकडे अष्टलक्ष्मी दिवा आणि कळश यावा, तो बरोबर लक्ष्मी पूजनच्या दिवशीच आला. तर इथे मस्त जी पूजा आहे ना बघा किती सुंदर मांडल्या गेली आहे. तर हे संपूर्ण मला दाखवायचं होतं, पण पावसाने एवढी गडबड केली, बाहेर रांगोळी घातलेली ना त्याचंही खूप म्हणजे पूर्ण हवेने विस्कटली वगैरे, तर पुन्हा तेही मला करावं लागलं. तिथे जो कळश आहे ना अष्टलक्ष्मी कळश बघा किती सुंदर, आणि हे लाईट बंद केला ना त्यानंतर सुद्धा मी दाखवलंय, बघा किती सुंदर वाटतो. आणि जवळजवळ हा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे ना तर मी ज्या दिवशी लावला ना तो संध्याकाळी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो होता. सकाळ म्हणजे तिसऱ्या दिवशी सकाळपर्यंत होता, म्हणजे तो पूर्ण रात्र, पूर्ण दिवस आणि ती पूर्ण रात्र, म्हणजे जवळजवळ हा इतका वेळ हा दिवा राहिला ना, खूप सुंदर वाटत होतं. हे हा माझा बाहेरचा पॅसेज आहे, त्यावेळेस मला तिथे जास्त सजावट करायला जमलीच नाही. त्यानंतर हे बघा बाहेरची रांगोळी पूर्ण असं रेड आणि येल्लो सगळीकडे हे केलेलं. हे आमचे शेजारी आहेत. त्यानंतर बघा रांगोळी पूर्ण विस्कटली होती. आणि त्यानंतर खूप मोठा पॅसेज आहे, माझा जो पॅसेज आहे ना तो बराच मोठा आहे. तर हा एक छोटासा मी सीन घेतला. त्यानंतर हा दुसरा दिवस आहे उत्तर पूजेचा. तर इथे छान मी देवीला नैवेद्य दाखवून घेतला, धूपबत्ती लावली, आरती करून घेतली. आणि मग देवीला सांगितलं की काही पूजेमध्ये कमी पडली असेल किंवा चुकलं असेल तर मला क्षमा कर, आणि क्षमायाचनाची प्रार्थना म्हणून मी उत्तर पूजा करायला घेतली. तुम्हाला सुद्धा ही दीपावली भरभराटीची गेली असेल, तुम्हालाही सुख शांती आणि जे काही तुमच्या मनात इच्छा असतील, ज्या ज्या ताईंना माझ्यासारखी सजावट करायला आवडत असेल तर त्यांनाही देवीने ते द्यावं, तुमची भरभराट व्हावी आणि तुमची सेवा अशीच व्हावी, हीच देवीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.